नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 85.50% मतदान। मतदानासाठी मतदारांचा उत्साह। सोमवारी कोरेगावात होणार मतमोजणी। कोरेगाव तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, 2 ग्रामपंचायतीच्या अंशतः आणि 1 ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत रविवारी शांततेत 85.50% मतदान झाले। सकाळपासून मतदानाचा वेग कायम होता। दुपारी काही अंशी तो कमी झाला, मात्र शेवटच्या सत्रात सायंकाळी मतदानाने वेग घेतला। एकूण 5,517 मतदारांपैकी 4,698 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली। सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे। तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता। त्यापैकी बोरीव, शिरडोन, मुगाव, कोंबडवाडी, चोरगेवाडी, गणेरखेड, बोबडेवाडी, चौनेश्वर या 8 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे। तडोळेसमत, कोरेगाव, आसरे, भाटमवाडी या 3 गावांमध्ये संपूर्ण, तर चांदोडी येथे सरपंच पदासह प्रभाग क्रमांक 3 मधील 2 जागांसाठी आणि वेलंग शिरंबे येथे केवळ सरपंच पदासाठी मतदान प्रक्रियेला रविवारी सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली। 10 ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता। काही जागा बिनविरोध झाल्या असून काही जागा रिक्तच राहिल्या आहेत। त्रिपुटी येथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका जागेसाठी मतदान झाले। सकाळपासून मतदानाने वेग घेतला होता। पहिल्या 2 तासातच 21.29% मतदान झाले होते। 11:30 हा वेग 46.50% पर्यंत वाढतच गेला। दुपारच्या सुमारास थोडी मरगळ आली, मात्र मतदानाचा वेग किंचितसा कमी होऊन तो 64.61% पोहोचला होता। 3:30 78.69% मतदान झाले, तर शेवटच्या 2 तासात मतदानाने चांगलाच वेग घेतला। एकूण 85.50% मतदान झाले। तडोळेसमत, कोरेगाव येथे एकूण 87.41% मतदान झाले। चांदोडी येथे 86.45%, आसरे येथे 79.26%, भाटमवाडी येथे 88.29%, तर वेलंग येथे सर्वाधिक 90.82% मतदान झाले। त्रिपुटीच्या पोटनिवडणुकीत 82.60% मतदान झाले। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, गणेश उपनिरीक्षक अशोक राऊत, दीपाली मुसळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली। सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे। एकूण 6 टेबलांवर मतमोजणी होणार असून त्यामध्ये 3 फेऱ्या होणार आहेत। पहिल्या फेरीत वेलंग आणि चांदोडी, दुसऱ्या फेरीत आसरे आणि भाटमवाडी, तिसऱ्या फेरीत तडोळेसमत, कोरेगाव ग्रामपंचायतीसह त्रिपुटी ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीमधील मतमोजणीचा समावेश आहे। धोम कालव्यासह पोटकालव्यातील पाणी चोरीला आळा घालण्यासाठी कोरेगाव तालुक्यात पाणीवापर संस्थांचा पुढाकार। खेड नांदगिरीजवळ कालव्यांना दरवाजे बसवण्यास प्रारंभ। कोरेगावसह वाई, खंडाळा, सातारा व जावली तालुक्यातील शेती ही धोम धरणासह कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे। गेले काही वर्षांपासून धोमच्या पाण्याभोवती आता जिल्ह्याचे राजकारण फिरू लागले आहे। यावर्षी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती असून धरणात पाण्याचा साठा कमी आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील कालवा पाणीवापर संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे। खेड नांदगिरीजवळ गेले 18 ते 20 वर्षांपासून गायब झालेले दरवाजे बसवण्यासाठी कल्याणगड पाणीवापर संस्था आग्रही असून जलसंपदा विभागाने प्रत्यक्षात कामास सुरुवात केली आहे। एकूणच कोरेगाव तालुक्यातील शेतकरी आता पाण्यासाठी आग्रही झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे। धोम धरणाचा विषय यापूर्वी कधीही चर्चेला येत नव्हता, मात्र बलकवडी धरणाच्या निर्मितीनंतर धोमच्या पाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। जिल्ह्याचे राजकारण हे धोमच्या पाण्याभोवती फिरू लागले। अनेक राजकीय नेते मंडळी या विषयात लक्ष घालू लागल्या। अगदी पाणी वाटपावेळी धोमचा प्रश्न उभा ठाकत होता। कोरेगावसह अन्य तालुक्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील जागरूक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना केली आणि सर्व शेतकऱ्यांना त्यामध्ये सामावून घेत अभिनव पद्धतीने लढा उभारला।
अभ्यासू व कायदेशीर मांडणीमुळे जलसंपदा विभागाचे अभियंते देखील राजकीय दबाव झुगारून निर्णय घेऊ लागले. परिणामी सर्वच तालुक्यांना हक्काचे पाणी मिळू लागले. या समितीने पाणी वापर संस्था टिकल्या पाहिजेत याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता सकारात्मक निर्णय घेत जलसंपदा विभागाला कायद्याचा बडगा दाखविला. त्यामुळे हक्काचे रोटेशन आणि पाणी मिळू लागले. गेले काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी रोटेशन आल्यानंतर पाण्याची चोरी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते. बहुतांश ठिकाणी कालव्याचे आणि पोट कालव्यांचे दरवाजे गायब झाले होते. ही बाब लक्षात घेऊन देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जाऊ लागले आहे. स्वतः समितीचे पदाधिकारी व सदस्य शेतकरी आणि कालवा पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. कल्याणगड पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्रीमंत कदम, व्हाईस चेअरमन विठ्ठल क्षीरसागर यांनी धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली पाणी चोरी रोखण्यासाठी पुढाकार घेतला. खेड नांदगिरीजवळ गेली 18 ते 20 वर्षापासून गायब झालेले दरवाजे बसवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पाण्याचे रोटेशन असून त्यापूर्वी हे काम दर्जेदारपणे पूर्ण व्हावे यासाठी समिती आणि संस्था पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. एकंदरीत या परिसरातील शेकडो एकर क्षेत्र आता ओलिताखाली येणार असून दरवाजे बसवल्यानंतर पाण्याचा अपव्यय देखील टाळणार आहे. धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे धोमधरण परिक्रमा व जलाशयाचे पूजन, पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन. धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत वाई, जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावत धोमधरणाची जलपरिक्रमा करत जलाशयाचे पूजन केले. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाण्याचा साठा आहे. सर्व नेते मंडळी लाभक्षेत्रातील पाणी नेऊ इच्छित आहेत. त्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलनासाठी सज्ज राहावे असे कळकळीचे आवाहन धोम पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले. समितीच्या वतीने धोमधरण परिक्रमा व जलाशयाचे पूजन शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रखरपणे आपली मते मांडली. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याचा धोमच्या धरणातील पाण्यावर डोळा आहे आणि म्हणूनच आपण आपल्या धोम धरणाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी संघटित व्हावे लागेल व वेळप्रसंगी आंदोलनासाठी सज्ज राहावे लागेल असे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी धोमचे असो अथवा कोणत्याही धरणाचे पाणी हे कालवा पाणी वापर संस्था स्थापन करून वापरावे असे आवाहन केले. धोम धरण यंदा भरले नसल्याने सर्वांनी जागरूक राहून संघटितपणे आपल्या पाण्यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे समितीचे अध्यक्ष CR बर्गे यांनी सांगितले. मी धोम धरण प्रकल्पग्रस्त तथा भूमिपुत्र आहे. धरणातून आमची 42 गावे उद्ध्वस्त झाली, मात्र त्यामधून 4200च्या वर गावांना पाणी मिळाल्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. शासनाचे आमचे पुनर्वसनही चांगले केल्याचे राजेंद्र शेलार यांनी सांगितले. धोम धरणावर जेव्हा बलकवडी काढले तेव्हा आपल्या पाण्याचा कोटा कमी झाला. बलकवडीचा बोगदा 10 TMCच्या वर घ्यायला हवा होता, तो 3.5 TMCच्या खाली घेतल्यामुळे तिकडे पाणी जास्त जाते असे समितीचे सचिव नंदकुमार पाटील यांनी नमूद केले. कॅप्टन महादेव भोसले म्हणाले, संघर्ष समिती आपली बाजू मांडताना आमदार खासदारांनाही भिंत नाही, आपली बाजू सक्षमपणे मांडताना कमी पडत नाहीत. ही संघर्ष समितीने जमेची बाजू आहे. माणिकराव भोसले, अर्जुन भोसले, किशोर राऊत, नेताजी भोसले, पृथ्वीराज बर्गे, ॲडव्होकेट रोहिदास बर्गे, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, जगदीश पवार, उदयसिंग बर्गे या आदींनी मनोगत व्यक्त केले. कोरेगाव येथे सोमवारी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्प दरात चष्मा वाटप शिबिर. डॉक्टर प्रतिभा जाधव यांची माहिती. सातारा येथील सह्याद्री नेत्र तपासणी केंद्र व कोरेगाव येथील मुदाही क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर प्रतिभा प्रकाश जाधव यांनी दिली. आझाद चौक ते बाजार मैदान रस्त्यावर पुलाजवळ असलेल्या मुदाही क्लिनिकमध्ये हे शिबिर होत असून मोतीबिंदू आढळलेल्या नेत्र रुग्णांची शस्त्रक्रिया पुणे येथील प्रसिद्ध HV देसाई आय हॉस्पिटल येथे केली जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची नेहान व्यवस्था मोफत केली जाणार असून शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कोरेगाव शहर व तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी केले आहे.